एक वेबसाईट बनवणार आहोत. ऑलरेडी माझ्याकडे एक सर्व्हर आहे आणि सर्व्हर बरोबर माझ्याकडे एक डोमेन पण अवेलेबल आहे आणि डोमेनमध्ये मला एक वेबसाईट बनवायची आहे. सध्या जर तुम्ही बघितलं वेबसाईटमध्ये ते एक बाय डिफॉल्ट जो येतो थीम ती इन्स्टॉल आहे 2024. मला काय करायचे एक थीम बघायची आहे आणि थीम बघितल्यानंतर ते इन्स्टॉल करायचे आहे. मला कॅडेन्स जी थीम आहे ते थीम इन्स्टॉल करायची आहे वेबसाईटमध्ये आणि वेबसाईटमध्ये थीम इन्स्टॉलेशन झालं आहे की त्याला ॲक्टिवेट करून मला बघायचे. बेसिकली मोस्ट ऑफ द थीम त्यांचे टेम्पलेट पण प्रोव्हाइड करतात, जसं की अस्त्र आहे, त्यानंतर ओशन WP आहे, हे टेम्पलेट प्रोव्हाइड करतात. तर आपल्याला बघायचे की जर टेम्पलेट प्रोव्हाइड केलं असेल तर आपण ते डायरेक्टली यूज करू शकतो. बघा कॅडेन्समध्ये पण ते कॅडेन्स थीममध्ये पण स्टार्टर टेम्पलेट अवेलेबल आहे. आपण ते यूज करू शकतो. त्या यूज करण्यासाठी आपल्याला त्यांचा जो प्लगइन्स आहे तो यूज करावा लागेल. आपण काय करणार आहोत सर्वात अगोदर त्याला इन्स्टॉल करणार आहोत. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला एक पर्टिक्युलर टेम्पलेट सिलेक्ट करावं लागेल आणि पर्टिक्युलर सिलेक्ट केल्यानंतर पर्टिक्युलर टेम्पलेट सिलेक्ट केल्यानंतर मग आपण आपली वेबसाईट बघू शकतो. ह्यामध्ये मला लॉग इन क्रेडेन्शियल मागितलं. मला लॉग इन क्रेडेन्शियल यूज करायचे नाही आहे. जस्ट युजिंग क्लासिकल टेम्पलेट. Okay, I'm just choosing only free only. Okay, so basically these are the free template, so you can choose anyone. So currently I'm choosing the, okay, we can go with this theme. Okay, so here we need to choose then go to next. Yeah, मला फुल साईड इम्पोर्ट करायची आहे, तर मी त्यासाठी नेक्स्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर हे ऑप्शन दिलेले आहे त्यांनी की तुम्ही जर प्लगइन यूज ॲड करता तर तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्ही करू शकता. हे तुम्ही ह्या प्रोसेससाठी थोडा टाइम लागू शकतो, कारण की काय होणार आहे जेव्हा आपण याला प्रोसेस फिनिश आणि लॉन्चवर क्लिक करू ती प्लगइन अगोदर डाउनलोड होईल आणि त्यानंतर ॲक्टिवेट होणार वेबसाईटमध्ये. त्यासाठी हार्डली आपल्याला थोडा 2 or 3 मिनिटाचा टाइम लागू शकतो. फिनिश अँड लॉन्चवर क्लिक केलेलं आहे. मला थोडा टाइम लागेल. मी एकदा हे झाले की तुम्हाला लगेच शो करेल. तयार झालेले आपण ते बघू शकतो. बघा, जे आपण सिलेक्ट केलेलं तशाच पद्धतीने ह्या ठिकाणी आलेलं आहे. आता बेसिकली हा जो एक टेम्पलेट आहे, टेम्पलेटमध्ये तुम्हाला खूप सारे चेंजेस करावे लागेल ॲज पर दी क्लायंट रिक्वायरमेंट. त्यांची जे रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि बनवल्यानंतर पुढे तुम्ही क्लायंटला देऊ शकता. ही बेसिकली एक रिव्ह्यू काइंड ऑफ वेबसाईट आहे. रिव्ह्यू प्लस प्रोडक्ट. तर तुम्ही प्रोडक्ट बघू शकता या ठिकाणी आणि जर शॉप पण करू शकता. बेसिकली वी हॅव दी WooCommerce capability as well, because if you see here, okay, and before doing anything you just go to your setting मध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर वर्क तुम्हाला करायचं आहे सेटिंग्समध्ये परमालिंक जायचं आणि परमालिंकमध्ये जाऊन तुम्हाला चूज करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे पोस्ट नेम ह्यासाठी, कारण की बघा तुम्हाला शो करतो एक इश्यू. तुम्ही लेफ्ट साईडला बघा, लेफ्ट साईडला एक आलेलं पेज अंडरस्कोर ID = 6 अँड दिस इज नॉट गुड फॉर SEO पर्स्पेक्टिव्ह. ओके, सो तुम्हाला प्रत्येक वेळेस SEOचा विचार करूनच वेबसाईट बनवायची आहे. तर तुम्हाला इश्यू होऊ शकतो पुढच्या एजमध्ये. ओके, सो करंटली वी डोंट हॅव प्रोडक्ट ऑर लाईक करंटली वी डिडंट ॲड एनी ॲड टू कार्ट, सो दॅट्स वाय इट्स शोइंग. जसं तुम्ही ॲड टू कार्ट केली की ते तुम्हाला तुमच्या जो बकेट्स आयकॉन आहे शॉपिंग बकेट त्यामध्ये तुम्हाला दिसेल. हा कार्ट आहे. डॉलर ह्या ठिकाणी केलेला आहे. मी बाय डिफॉल्ट सेटिंग यूज करतो. तुम्ही बॅकएंडमध्ये जाऊन तो सिलेक्ट करू शकता इंडियन रुपीज. प्रोसीड टू चेकआउट आणि बेसिकली तुम्हाला ह्या ठिकाणी बघा हा एक इश्यू देईल, नो पेमेंट, नो अवेलेबल पेमेंट मेथड. तुम्हाला ह्या ठिकाणी ॲटलिस्ट COD तरी यूज करायचे आहे, जे तुम्हाला पुढच्या व्यक्तीने ऑर्डर द्यायला हवे असं वाटत असेल तर. आणि तुम्हाला खूप सारे पेमेंट गेटवे अवेलेबल आहेत. रिझर्व पे आहे, त्यानंतर फोनपेचं पण पेमेंट गेटवे अवेलेबल आहे. त्यांची प्राइसिंग असते ॲज पर लाईक बेसिकली दे हॅव चार्जेस 2.5% पर प्रोडक्ट. सो तुम्ही ते पेमेंट गेटवे चेक करू शकता.
आणि अशा पद्धतीने आपली ही वेबसाईट बनलेली आहे. थँक्यू.